पालघर जिल्ह्यामध्ये सध्या जलजीवन योजनेतील भ्रष्टाचार गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर जल से नल ही महत्वाकांक्षी योजना आणली. मात्र या योजनेचे ठेकेदारांनी चक्क 12 वाजवले. या योजनेसंदर्भामध्ये अनेक तक्रारी आहेत. जनतेने मोर्चे काढले, आंदोलनं केली, निवेदनं दिली, मात्र काहीही फरक पडला नाही. ठेकेदार अक्षरशः निगरगठ्ठ बनले. काही ठेकेदारांनी कामं ही केलीच नाहीत. खरं तर या योजनेची मुदत ही 2024 मार्च पर्यंत होती. मात्र मार्च उलटून गेलाय तरी सुद्धा या योजना काही पूर्ण झालेल्या नाहीत आणि म्हणूनच जिल्हा परिषदेने आता या ठेकेदारांवर कारवाईची कुऱ्हाड चालवायला सुरुवात केलेली आहे. पालघर जिल्हा परिषदचे सीओ भानुदास पालवे यांनी 2 ठेकेदारांच्या 3 कामांचे करार हे रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकलेला आहे. पालघर जिल्ह्यामध्ये पाणी पुरवठा विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागामार्फत 941 कोटींची कामं सुरू आहेत. जवळपास 1000 कोटींची कामं ही जर या जिल्ह्यामध्ये पूर्ण झाली तर या जिल्ह्यातील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न हा संपतोय. मात्र कुठल्याही गावामध्ये अजून ही योजना सुरू झालेली नाही. 2 वर्षाची जी मुदत होती ती सुद्धा संपलेली आहे आणि तरीही कामं पूर्ण नाहीत आणि म्हणूनच कारवाई करायला आता सुरुवात झालेली आहे. पहिलं आहे शिवशाही कंस्ट्रक्शन SSR जॉईंट व्हेंचर, यांना ब्लॅकलिस्ट केले. दुसरा आहे शिवशाही कंस्ट्रक्शन SS राठोड, यांच्यावरील 3 कामं यांच्याकडे होती, या 2 एजन्सींकडे. या 3 कामांचा ठेका जो आहे तो करार रद्द केलेला आहे आणि या ठेकेदारांना आता ब्लॅकलिस्ट करून 1 वर्षासाठी बंदी घातलेली आहे. जिल्ह्यामध्ये अनेक ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची कामे करून या योजनेचे अक्षरशः 3-13 वाजवलेले आहेत. त्यामुळे अशा सर्व ठेकेदारांवर कारवाई होणं आता अपेक्षित आहे. ही जी कारवाई झालेली आहे ती डहाणू तालुक्यातील 3 कामांवर, तवा, गोरवाडी आणि चालणी, या तिन्ही योजना ठेकेदारांनी अक्षरशः आहे त्याच स्थितीत ठेवलेल्या आहेत. म्हणजे कामं काही त्यांनी पूर्ण केलेली नाहीत. तवा या गावातील जी योजना होती ती 2,93,17,000ची होती. गोरवाडीमधील योजना 2,25,00,000ची होती. तर चालणीमधली योजना ही 4,16,00,000ची होती. मात्र हे कोट्यावधी रुपये हे वाया घालवले ठेकेदारांनी. तिथल्या लोकांना त्यांनी पाणी दिलेलं नाही आणि म्हणून वारंवार सूचना देऊन नोटिसा पाठवूनही ठेकेदार दाद देत नसल्याने अखेर कारवाई झालेली आहे. आणि त्याचबरोबर ठेकेदाराला एकूण 88 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलेला आहे आणि त्याबरोबर 1 वर्षासाठी त्यांना ब्लॅकलिस्ट केलं गेले, त्यांना दंड केला गेलाय आणि त्यांचे करारही रद्द केले गेले. म्हणजे पालघर जिल्हा परिषदेमध्ये ही पहिली एक कारवाई असेल का जी चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि त्याच्यामुळे इतर ठेकेदारांवरही आता वचक बसायला सुरुवात झालेली आहे. निदान पावसाळ्यानंतरही चांगल्या प्रकारे ही कामं होतील आणि त्यातून प्रत्येक गावाला पिण्याचं पाणी मिळेल.